बिहारचा निकाल जो आहे तो स्पष्ट झालेला आहे। एनडीएला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे। आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। अभि कसं पाहता मोठं घवघवीत यश मिळालं, 50 जागा फक्त महागठबंधनला मिळाल्या। खूप आनंद होतो आहे, कारण की बरेचसेदा लोक मॉरल डाऊन करण्याचे प्रयत्नात असतात। महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसलं, आज बिहारमध्ये जे रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जेवढेही विरोधक होते त्यांनी एकदा ते नक्की विचार केला पाहिजे की आम्ही कोणत्या मार्गावर चालत आहे। बिहारमध्ये ज्या पद्धतीने ते काम करत होते की एवढे वेळ नितीश बाबू तिथे सीएम असताना लोक म्हणतात की नेगेटिव्हिटी असन, काहीतरी नेगेटिव्ह कामं केली असन, पण नितीश कुमारजी सोबत जेव्हा बीजेपी उभी राहिली आणि मोदीजी उभे राहिले, अमित शाहजी उभे राहिले, ते हे चित्र टोटली वेगळ्या दिशेने तिथे चालला गेला। आणि जे सुनामी आपण म्हणू शकतो की आत्ता त्यांनी कोणताही असा कार्ड खेळलं नाही की कोणतंही राम मंदिरचं सब्जेक्ट तिथे नव्हता की कोणतेही ज्ञानवापीचं विषय तिथे नव्हता। तिथे फुल वन साइड जाऊन फक्त काम बिहारला पुढे आणणं। आणि तुम्ही जे पूर्ण प्रचारामध्ये जे आम लोकांची आणि महिलांची युवकांची जर तुम्ही विचार ऐकले तर त्यांचं म्हणणं होतं आमचा बिहार काहीच नव्हता। मुली 10 वाजता नंतर आम्ही बाहेर फिरू शकत नव्हतो। आमच्या मुलींना आम्ही शाळेमध्ये जाण्यासाठी एक वेळ नक्की ठरवत होतो आणि त्याच्यानंतर आमच्या मुली तिथे शाळेमध्ये जाऊ शकत होत्या, कॉलेजमध्ये जाऊ शकत होत्या। पण जेव्हापासून मोदीजी आले, नितीश बाबू परत आमचे मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आमची मुलींना ही काळजी करायची आम्हालाही गरज पडली नाही। आज आम्ही 12 वाजताही आमची मुली जाऊ शकतात। आणि जे बिहारचं नाव खराब केलं होतं बाकी लोकांनी, इतर लोकांनी, आज तो कुठे जाऊन ते सगळी व्यवस्थित झाली आणि सोनामीसारखा रिझल्ट। आणि चाणक्य जर आपण म्हटलं तर इथे अमित शाहजी आणि मोदीजी आहे, कारण त्यांनी जे झेंडा हातात घेऊन या देशाबद्दल प्रेम, कर्तव्य आणि जे झेंडा पुढे ठेवला, त्या कारणामुळे आज बिहारची जनताने आणि बिहारियांना सगळ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आहे कि जो देश को प्रेम करेगा उसके साथ हम खड़े रहेंगे, जो देश के हित में काम करेगा उसके साथ हम खड़े रहेंगे। आज या पद्धतीने रिझल्ट लागलाय। पण एक गोष्टी नक्की आहे की काँग्रेसींनी, काँग्रेसवाल्यांनी आणि काँग्रेस सोबत असणारे उद्धव ठाकरेजींनी, जे काँग्रेस म्हणते तेलंगणामध्ये मुख्यमंत्री म्हणते रेवंत रेड्डी, काँग्रेस म्हणजे मुसलमान, मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस, आणि काँग्रेस सोबत असणारे उद्धव ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींसोबत असणारे जे आमचे राज ठाकरे साहेब आहे, त्यांनी विचार करून घ्यावं। आत्ताही विचार करा की भगवा महत्त्वाचा, झेंडा महत्त्वाचा, विचार महत्त्वाचं, की असे लोकांसोबत बसणं की ज्यांची डिपॉझिट जप्त झालेले आहे बिहारमध्ये काँग्रेसची, आणि त्यांच्यासोबत तुम्ही बसत आहे आणि रोडवर तुम्ही आंदोलन करता EVMचं रोणं। आत्ता तरी उद्धव ठाकरेजी रडणं सोडून द्या, काँग्रेसीनी खोटे आरोप लावणं सोडून द्या की काँग्रेस म्हणते की EVM मोदीजींच्या इशाऱ्यावर चालते, अमित शहाजींच्या इशाऱ्यावर चालते, भारतीय जनता पार्टी जशी म्हणते तशी इलेक्शन कमिशन वागते। आता तरी रोणं सोडून द्या आणि जेन्युनपणे आणि महाराष्ट्रासाठी काम करा, काहीतरी तुमच्या पदरात पडन। नाही तर आज काँग्रेस बिहारमध्ये शून्य आहे आणि तुम्हालाही शून्य होताना महाराष्ट्रामध्ये वेळ लागणार नाही। ते EVMचं रोणं सोडून झेंड्यासाठी काम करा आणि विचारांसाठी काम करा। या पद्धतीने एक्झिट पोल दाखवतो ते एक्झिट पोल पेक्षा जास्त आता कुठेतरी आकडा गाठलेला आहे एनडीएने, कसं पाहता? जे महिलांचं बोलणं मी तिथे ऐकलं, जे युवकांचे विचार मी ऐकले, रोजगारांबद्दल जे विचार त्यांचे होते, युवक म्हणजे इतरही जे पक्षाचे नेते होते तेही युवक होते, पण त्यांचा विश्वास मोदीजींवर होता। तर मला वाटतं जे आकडा दिसत होता, पण जे महिलांचे विचार मी ऐकत होती की आम्हाला कोणाचं काहीच नको, आम्हाला मोदी पाहिजे, आमचं डोकं खराब आहे, आम्हाला मोदीच पाहिजे, आम्हाला मोदींवर प्रेम आहे, आम्हाला मोदीच पाहिजे, आमच्या युवकांसाठी भविष्यासाठी मोदीच पाहिजे, हा जे विचार मी जेव्हा प्रचारात पूर्ण पाहत होती तिथून लक्षात येत होता की एक प्रत्येक घरामध्ये बाई जेव्हा एवढी मजबूतीने बोलते तर मला वाटतं पूर्णचं पूर्ण कुटुंब त्या बाईचे मागे जाते आणि ते रिझल्ट आहे। आणि कामाचे प्रति जे बिहारमध्ये बदलाव मोदीजींनी केलेला आहे आणि केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आली तर राज्याचा विकास होणेच आहे आणि ते साफ दृष्टीने सगळ्यांना दिसत आहे। तर खूप आनंद आला मला
की EVMचं रोणं विधानसभेपासून जे रोणं सुरू होता ते आज तरी काही नाही झालं तर आज बिहारचं रिझल्ट तरी पाहून घ्या तुम्ही सगळे लोक मिळून. ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये, आता कुठेतरी बिहारमध्ये थेट 10,000 रुपये महिलांना दिले, याचा कुठेतरी फायदा झालाय का? मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, ज्या पद्धतीने बिहारची जनता बायांना, गरीब बाया जेव्हा आपले विचार मांडत होते ते म्हणते आम्हाला 1 रुपया नको, मैंने तुम्हारे ऊपर मोदी जी ने जादू किया है क्या? बोले हाँ, हमारे सर पे मोदी जी ने जादू किया है, क्योंकि बिहार में जब हमारी लड़कियां 8 बजे के बाद 7 बजे के बाद हम बाहर नहीं भेज सकते थे, आज हमारी बेटियां सुरक्षित महसूस करती हैं. हमारे बच्चों को जो रोजगार चाहिए वो मिलने के हमारे को बिहार में पूरे आसार दिख रहे हैं. मोदी जी जो झंडे पे बात करते हैं वो झंडा हमारा है. तो मला एवढंच वाटते की जेही फॅक्टर तुम्ही म्हणत असाल त्या फॅक्टरमध्ये एक फॅक्टर हा होऊ शकते, पण जेव्हा सोनामी येते तो फॅक्टर कधी तुम्हाला दिसला असता जेव्हा मेजॉरिटीतून 2, 4, 5 सीटं वर आले असतात. तर जेव्हा तुम्हाला वन साइड डबलपेक्षा जास्त जेव्हा तुम्हाला समर्थन भेटते तर तेव्हा फक्त कामामुळेच तुम्हाला ते समर्थन भेटू शकते. आणि मोदीजींचा चेहरा, अमित शहाजींचा चेहरा हा देशाचा नाही पूर्ण विश्वाचा चेहरा आहे, त्याला कोणीच नकारू शकत नाही. राज्यात जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिकाच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुका, इथं भाजपला याचा आता फायदा होणार का थेट ह्या निकालाचा? आमचे देवेंद्र फडणवीसजी, जसं मी चाणक्य म्हटलं, आमचे अमित शहाजी चाणक्य म्हणून काम करतात आहे. एवढे यंग, वन ऑफ दी यंगेस्ट CM महाराष्ट्राचे जे आहे ते चाणक्य म्हणून जे काम करतात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पहिले म्हणत जाय एखाद्याला की चाणक्य महाराष्ट्राचे राजनीतीचे, पण आजचे चाणक्य आमचे महाराष्ट्राचे आणि बिहारमध्ये जाऊन ॲज ए स्टार प्रचारक ज्यांनी काम केला असे आमचे देवेंद्र फडणवीसजी. जशी रणनीती ते खालपर्यंत काम करताय, कार्यकर्त्यांना एकत्रित करताय, मला वाटते हिचा प्रभाव तर राहणारच आहे. पण आमचे जे ग्राउंडवर कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे, तो याच्यापेक्षा दुप्पटीने काम करेन आणि ऊर्जा घेऊन काम करणार आहे. मोठा भाऊ भाजप ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? अरे प्रत्येक ठिकाणी मोठा भाऊ भारतीय जनता पार्टीच आहे. भारतीय जनता पार्टीच मोठा भाऊ आहे, त्याला कोणी नकारू शकत नाही. आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे लहान भाऊच म्हणून काम करणार आहे. मग त्यांच्यासोबत जेही मित्रपक्ष आहे, सरकारमध्ये बसलेले आहे, सरकारचे बाजूनी बसलेले आहे, ते सगळे लहान भाऊ आहे. आणि ऑपोजिशनचे तर मला नाही वाटत आहे ते कुठेही राहिले नाही आहे. तर मोठे भाऊ आहेच आमचे भारतीय जनता पार्टी. आपण बघू शकतो या भाजपच्या नेत्या नवनीत राणा ज्या पद्धतीनं बिहारमध्ये जे संपूर्ण NDAला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं त्याचं कौतुक त्यांनी केलं. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी सभेला गेले होते. विजयात देखील त्यांचा वाटा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.